आपले स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुकच तळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर। सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे। तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गृहकर्ज सहाय्य करणाऱ्या ICICI फायनान्स वित्तीय संस्थेच्या शाखा कार्यालयातील सेफ्टी लॉकर उघडून दोघा मास्कधारी अज्ञात चोरांनी 4,92,00,000 रुपयांचे किमती सोन्याचे दागिने लांबवलेले होते। या गुन्ह्याचा उलगडा 6 दिवसांनी पोलिसांना झालेला असून बँकेतील शिपाई तुकाराम देवराव गोवर्धने याच्या मदतीने 3 जणांनी कट रचून सोने चोरी केल्याचं निष्पन्न झालं। त्यातील एक संशयित वैभव लहांगे हा वाडीवर येथे 2 दिवसापूर्वी कुस्तीपटूच्या झालेल्या खून प्रकरणी अटकेत आहे। तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असून बँकेत प्रत्यक्ष दरोडा टाकणारे सतीश चौधरी आणि रतन जाधव हे फरार आहेत। बँकेतून चोरी गेलेले 39,52,000 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलेले आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला। नाशिक शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या गंगापूर नाका येथे प्रमोद महाजन उद्यानाला लागूनच असलेल्या इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात ICICI होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यरत आहे। शाखा कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे 222 ग्राहकांचे 13,387.53 ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने होते। शनिवारी 4 मे रोजी गोल्ड लोन सर्व्हिस असोसिएट किरण जाधव हे कंपनीत काम करत असताना सायंकाळी 5:45 वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे सोन्याचे दागिने घेऊन कंपनीच्या सेफ्टी लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले। त्यावेळी त्यांचा हा प्रकार लक्षात आला। इमारतीमध्ये असलेल्या फायनान्स शाखेच्या बिझनेस व्यवस्थापक कार्यालयाची खिडकी उघडून शनिवारी मध्यरात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान दोघे अनोळखी व्यक्ती आतमध्ये आले। मुख्य कार्यालयात ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेऊन लॉकर उघडून सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा करत असल्याचं बँकेतील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झालेलं होतं। त्याचाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते आरोपीपर्यंत पोहोचले। घटना घडली तेव्हापासून हे कृत्य बँकेतील माहितीगार माणसानेच केले असावे असा पोलिसांचा कयास होता। पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांचे जबाब देखील घेतले होते। बँकेतील तसेच 11 किलोमीटर परिसरातील 9 CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले। त्यात 2 संशयित बँकेच्या खिडकीतून उतरून दुचाकीवर जाताना आढळले। त्यानुसार आरोपी सिडको येथील महाराणा प्रताप चौकातील असल्याचं निष्पन्न झालं। दुचाकीवर जाणारे सतीश चौधरी आणि रतन जाधव असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या घरी तपास केला असता ते फरार असल्याचं आढळलं। त्यामुळे त्यांच्यावरच संशय बळावला। या दोघांचे बँकेत कुणी ओळखीचे आहे का याचा शोध घेतला असता बँकेतील शिपाई तुकाराम देवराव गोवर्धनेशी त्यांचा संबंध असल्याचा तपास लागला आणि पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेतलाय। त्यापूर्वी पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी काही तांत्रिक बाबी देखील तपासल्या। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।